खेळ नशिबाचा भाग 16. युगवीर म्हणाला, "सीता, सायलीसाठी कॉफी पाठव रूममध्ये." तो मुद्दाम सायलीला ऐकू जाईल असं जोरात बोलतच होता. त्याच्या बोलण्यात साफ दिसत होतं तो तिला रूममध्ये जायला सांगतोय आणि ती लगेच रूममध्ये निघून गेली. तिला जाताना बघून त्याचे ओठ रुंदावलेले. रूममध्ये जाऊन तिने सगळ्यात आधी क्वीन बाथरूममध्ये गेली, आंघोळ केली आणि फ्रेश होऊन बाहेर आली. घरचे कम्फर्टेबल कपडे घातले तिने. तिचं आवरून होईपर्यंत सीताने तिच्यासाठी कॉफी पाठवलेली होती. तिने कॉफी पिली आणि सरळ बेडवर पसरलेली होती. विचार करतच सोडून दिलं होतं तिनं, म्हणून आता तिला लगेच झोप सुद्धा लागलेली होती. तो कधी रूममध्ये आला आणि कधी झोपला तिला सुद्धा माहिती नव्हतं. तिला बरं नाही म्हणून त्यानेही तिला उठवलं नाही. तो तिच्या शेजारी झोपून एकटक तिला बघत होता. तिच्याकडे बघून मनातच गाणं गुणगुणत होता. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. सकाळी जेव्हा ती उठली तेव्हा तिला तो तयार होऊन लॅपटॉपमध्ये काहीतरी बघत बसलेला दिसलेला होता. युगवीर म्हणाला, "गुड मॉर्निंग बेबी, चल लवकर तयार हो, आपल्याला जायचं आहे ऑफिसला." नंतर लॅपटॉपमध्येच होती तरी त्याला तिने डोळे उघडलेलं समजलेलंच होतं. सायली म्हणाली, "मी जरा उशिरा आले तर चालेल का? मला भूक लागलेली आहे." ती उठून बसत अडखडत म्हणाली होती. रात्री न जेवता झोपलेली होती ती, म्हणून भूक खूप लागलेली होती तिला. युगवीर म्हणाला, "मी ब्रेकफास्ट करायला थांबलेलो आहे तुझ्यासाठी. चल लवकर आवर, तुझं पण नाश्ता करून घेऊया आपण. नाश्ता झाल्यानंतर जाऊया." तो नाश्ता करायचा थांबलेला आहे हे ऐकून तिचे डोळेच मोठे झाले होते. तिला खूप आश्चर्य वाटत होतं, हा आपल्यासाठी कसं काय नाश्ता करायला थांबला म्हणून. आणि त्याच डोळ्यात आश्चर्यकारक भावही जमा झालेले होते. बहुतेक तिला एकटं सोडायचं नाही असं ठरवलेलं होतं त्याने, म्हणून तिला सोबतच चल म्हणत होता. युगवीर म्हणाला, "चल लवकर, उशीर होतोय आपल्याला." ती अजूनही बेडवर बसून होती, म्हणून तो जरा किंचित रागावून वैतागलेलाच होता. सायली म्हणाली, "हो आले, मी लगेच आले." बोलत ती घाईघाईने उठून आंघोळीसाठी निघून गेली. तिचं सगळं आवरून झालं तरी तो तिथेच काम करत बसलेला होता. सायली म्हणाली, "झालं माझं, जायचं का आता आपण?" ती अडखडत म्हणाली होती. युगवीर म्हणाला, "येस, लेट्स गो." लॅपटॉप बंद करून जागेवरून उठून सरळ तिच्या रूम पुढे निघून गेला तो. डायनिंग टेबलवर आधीपासूनच प्रतापराव, सुगंधा आणि आशिष नाश्ता करत बसलेले होते. युगवीरने एक जळजळी कटाक्ष आशिषवर टाकला होता आणि त्याच्या खुर्चीत जाऊन बसला होता. सायलीही युगवीच्या शेजारी जाऊन बसलेली होती, पण यावेळी आशिष बरोबर सायलीच्या समोरच्या खुर्चीतच होता. आणि आशिषने सायलीकडे एक खुन्नसी नजर टाकून स्वतःच्या ताटात बघितलं आणि ते बरोबर युगवीने नोटीस केलेलं होतं. त्याला राग तर खूपच आलेला होता. तो काही बोलणार तेवढ्यातच सुगंधा म्हणाली, "युगवीर, आशिषच्या लग्नाची 10 दिवसांची तारीख फिक्स झालेली आहे." सुगंधाला समजलेलं होतं युगवीर आशिषवर बरसणार आहे ते म्हणून, कारण तिनेही युगवीरने जे बघितलेलं होतं ते सुद्धा तिनेही बघितलेलं होतं आणि त्यानंतर युगवीरला राग आलेला होता हेही तिच्या लक्षात आलेलंच होतं. युगवीर म्हणाला, "आधी दुसऱ्यांच्या बायकांना बघणं बंद करावं म्हणावं त्याला, तरच लग्न कर, नाहीतर नको करूच. एवढं झालं तरी माज काही उतरणार नाही याचा." युगवीर दात ओठ खात म्हणाला होता. आवाज शांत असला तरी शब्दांना धार होतीच त्याच्या. आशिषही रागाने युगवीरकडे घुरून बघत होता. प्रतापराव म्हणाले, "युगवीर, शांत हो बाळा, आता लग्न होणार आहे त्याचं. आता जरी झालं ते विसरून जा ना. का तेच घेऊन बसलेला आहे तू? कधीपर्यंत तेच धरून बसणार आहेस रे बाळा?" प्रतापराव युगवीरला समजावण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना माहिती नव्हतं आशिषने आता सायलीकडे खुन्नसी नजरेने बघितलेलं होतं ते म्हणून. त्यांना वाटलं युगवीर उगाच मागच्या गोष्टी घेऊन बसलेला आहे. युगवीर म्हणाला, "माझं झालेलं आहे, मी निघतो आता, उशीर होतोय मला." युगवीर प्रतापरावांचं बोलण्याला दुर्लक्ष करत लगेच जागेवरून उठला होता आणि प्रतापरावने हा नाही बदलणार या विभावात नकारमार्थिक मान डोलावलेलीच होती. सुगंधा म्हणाली, "अरे, काहीच खाल्लेलं नाहीस तू, थोडं तरी खाऊन जा ना." तो काहीच न खाता उठला होता, म्हणून सुगंधा काळजीने म्हणाल्या होत्या. युगवीर म्हणाला, "सायली बोललेलं समजत नाही का? उशीर होतोय आपल्याला, चाल लवकर. तुला एकदा सांगितलेलं समजतच नाही." सुगंधाच्याही बोलण्याकडे दुर्लक्ष करत तो सायलीवर ओरडलेला होता.
आणि ती दचकून टचकन उठली होती. तिला आधीच खूप भूक लागलेली होती, म्हणून तिचं फक्त खाण्याकडेच लक्ष होतं. म्हणून इथे कोण काय बोलत होतं हे तिला माहितीच नव्हतं. तिनं त्याकडे लक्ष दिलंच नाही. पण तिने मोजून 4च घास खाल्लेले असतील की हा तिला चल म्हणत होता. मग काय, होकार मातीक मान डोलवत ती ताटाला नमस्कार करून जागेवरून उठली होती. पण प्रतापरावने तिला बघितलेलं होतं. जेव्हा युगवीर तिच्यावर ओरडला होता तेव्हा तोंडाजवळ नेलेला घास तिने परत ताटात ठेवलेला होता. प्रतापराव म्हणाले, अरे युगवीर, तिला तरी नाश्ता करू दे की, तिलाही भूक लागलेली आहे. चेहरा बघ कसा झालेला आहे तिचा. प्रतापराव म्हणाले. तेव्हा तिने खूपच केविलवाण्या नजरेने प्रतापरावकडे पाहिलं होतं. प्रतापराव बोलले तसं त्याने अतिशय रागात सायलीकडे बघितलं, जसं की डोळ्यांनीच तिला धमकी देत होता तो. गुपचूप माझ्यासोबत चाल म्हणून. सायली म्हणाली, डॅडी, मला भूक नाही आहे, मी जाते, उशीर होतोय ना आम्हाला म्हणून. त्यांची ती धारदार नजर बघून ती सुद्धा घाबरलेलीच होती. तिचे शब्द कानावर पडताच युगवीर ताडताड पावलं टाकत तिथून निघून गेला आणि सायलीही त्याच्या मागे गेली होती. गाडीत बसल्यानंतर त्याने एक दीर्घ श्वास घेऊन स्वतःला शांत केलं. मग सायलीकडे बघितलं होतं. युगवीर म्हणाला, खूप भूक लागलेली आहे का तुला? सॉरी, मी तुला नाश्ता करू दिला नाही ना. त्याच्या आवाजात आता काळजी होती. सायली म्हणाली, नाही, मी ठीक आहे. ती अजूनही घाबरलेलीच होती. युगवीर म्हणाला, सॉरी, मी तुला नाश्ता न करताच घेऊन आलो ना, त्यासाठी. आपण बाहेर काहीतरी खाऊयात. त्याला पण माहिती होतं तिला सध्या खूप भूक लागलेली आहे, कारण ती रात्री न जेवताच झोपलेली होती आणि सकाळी उठल्यावर ती सगळ्यात आधी म्हणाली होती, मला भूक लागलेली आहे, अशी बोलत होती. पण ती यावर काहीच बोलली नाही, शांत होती. खिडकीतून बाहेर बघत शांत बसलेली होती. थोड्याच वेळात गाडी एका हॉटेलसमोर येऊन थांबलेली होती. दोघेही गाडीतून उतरून हॉटेलमध्ये गेले. सकाळची वेळ असल्यामुळं जास्त गर्दी नव्हतीच. युगवीर म्हणाला, तुला जे हवं आहे ते ऑर्डर दे आणि माझ्यासाठी साधा सँडविच मागव, मी आलो लगेच, बोलून तो साईडला जाऊन कोणाला तरी फोनवर बोलत थांबलेला होता. मग तिने दोघांसाठी सँडविच मागवलेलं होतं. ऑर्डर आली तरी त्याचं फोनवर बोलणं काही होत नव्हतं, म्हणून ती सुद्धा वैतागलेली होती. त्याच्यासाठी थांबू का असं तिला वाटत होतं. खाऊ की नको विचार करत तिने दोघांसाठी मागवलेले दोन्ही सँडविच संपून घेतले. ती शेवटचा घास खातच होती की तिचं लक्ष समोरच त्याच्याकडे रोखून बघत दोन्ही हात पॅन्टच्या खिशात घालून उभा असलेला युगवीरकडे गेलं होतं आणि तिचा श्वास घशातच लटकलेला होता. तिने तोंडापर्यंत नेलेला शेवटचा घास अक्षरशः तोंडात कोंबून तोंड बंद केलेलं होतं आणि डोळे मोठे मोठे करून त्याच्याकडे बघू लागलेली होती. त्याला तिच्या वागण्याचं हसूच आलेलं होतं, पण त्याने ते चेहऱ्यावर दिसू दिलं नाही. युगवीर म्हणाला, लेट्स गो, तो शांतपणे म्हणाला होता. सायली म्हणाली, तो ओरडला नाही, शांत होता, म्हणून ती सुद्धा थोडी गोंधळलेलीच होती. खाऊन झालं ना तुझं, चल निघूया आपण आता, त्याने पूर्ण वाक्यात उत्तर दिलेलं होतं. सायली म्हणाली, तुम्ही नाही खाणार का? तुम्हाला पण भूक लागलेली असेल ना, तिने अडखडतच विचारलं होतं. युगवीर म्हणाला, माझ्यासाठी मागवलेलं तू खाऊन टाकलंस ना आता, मग मी काय खाणार आहे? तो मुद्दाम चेहऱ्यावर गंभीर भाव ठेवून तिला चिडवत म्हणाला होता. सायली म्हणाली, सॉरी, मला खूप भूक लागलेली होती, म्हणून मी सगळं खाल्लेलं आहे, सॉरी. तुमच्यासाठी आपण परत ऑर्डर करूयात ना, आपण थांबू थोडा वेळ, ती मान खाली घालून म्हणाली होती. तिला अपराधपणाची भावना आलेलीच होती, म्हणून नजर खाली केली होती तिने. युगवीर म्हणाला, ठीक आहे, राहू दे आता, चल, मला भूक नाही आहे, माझी महत्वाची मीटिंग आहे, ती ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी काहीतरी मागवतो माझ्यासाठी, तू टेन्शन घेऊ नको, तो स्माईल करत तिला म्हणाला होता. सायली म्हणाली, सॉरी परत एकदा. तिने परत त्याला माफी मागितली होती. युगवीर म्हणाला, इट्स ओके, चाल आता, तो म्हणाला आणि ती जागेवरून उठली होती. त्याच्या केबिनमध्ये दर्शन आला आणि म्हणाला, बॉस, शुभांगी मॅडम तुम्हाला भेटायचं आहे म्हणून हट्ट धरून बसलेल्या आहेत त्या. रात्रीपासून त्यांनी पाणी सुद्धा पिलेलं नाही आहे. त्या म्हणल्या, जतपर्यंत मी युगवीर सरांना भेटत नाही तत्पर्यंत पाणी सुद्धा पिणार नाही. युगवीर म्हणाला, ओके, लंच टाइममध्ये भेटू आपण तिला.
युगवीर लॅपटॉपमध्ये बघतच बोलत होता. युगवीरच्या घरी आशिष म्हणाला, आई, मी खूप विचार करून प्लॅन केला होता ग, पण तो प्लॅन माझा फसला. ती पुन्हा सुटली माझ्या हातातून. आशिष रागाने लाल झालेला होता. सुगंधा म्हणाली, आता काहीतरी दिवस शांत राहा तू. तुझं लग्न व्यवस्थित पार पडू दे. काहीच इचापती कामं करू नकोस. उगाच काही विघ्न नको आहेत मला, लक्ष ठेवायचं. सुगंधा त्याला शांत करत म्हणाल्या होत्या. आशिष म्हणाला, आई, मी तिला सोडणार नाही आहे. तो चिडूनच म्हणाला. सुगंधा म्हणाली, शांत हो बाळा तू आता. चल, आपल्याला लग्नाची तयारी करायची सुद्धा आहे. आशिष म्हणाला, आई, ते सगळं तू तुझं बघून घ्या, मला त्यामध्ये ओढू नकोस. आशिष वैतागून म्हणाला होता. सुगंधा म्हणाली, अरे पण तू तुझ्या कपड्यांची तरी खरेदी कर ना, किंवा तुझ्या आवडीनुसार डिझाईन करून घे. आशिष म्हणाला, आई, तेथे माझ्या आयुष्याची वाट लावलेली आहे आणि तू कपड्यांचं काय घेऊन बसली आहेस ग? आयुष भक्काशपणे म्हणाला होता. सुगंधा म्हणाली, बाळा, असं उदास होऊ नकोस तू, सगळं ठीक होईल. सुगंधाला त्याची हालत बघवत नव्हती, पण ती त्याच्या पुढं भक्कम राहण्याचा प्रयत्न करत होती. आशिष म्हणाला, आई, ही कमी कधीच भरून निघणार नाही आहे ग. आशिष शून्यात बघत म्हणाला होता. सुगंधा म्हणाली, आयुष्यात कधीच खचून जाऊ नये माणसाने. प्रत्येक परिस्थितीत पुढं जावं, नाहीतर जगणं मुश्किल होऊन जातं. प्रत्येक परिस्थितीला तोंड द्यावं. बाळा, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. एवढा त्रास करून घेऊ नकोस तू. आशिष म्हणाला, त्याने फक्त हुंकार भरला होता. सुगंधा पुढं काही बोलणारच होती की प्रतापराव म्हणाले, काय चालू आहे तुमच्या मायलेकांचं? आम्हालाही सांगा थोडंफार. प्रतापराव त्यांच्या जवळ येत म्हणाले होते. सुगंधा म्हणाली, काही नाही, असंच गप्पा मारत होतो आम्ही. प्रतापराव म्हणाले, लग्नाची तयारी जोरदार चालू आहे वाटतं तुमची. सुगंधा म्हणाली, हो, मग घरातलं पहिलं आणि शेवटचं तर लग्न आहे नाही. मग सगळी हौस पूर्ण करायला नको का? मी तर सगळी हौस करणार आहे. सुगंधा तोंड वाकडं करत तिरकसपणे म्हणाली होती. प्रतापराव म्हणाले, मुलीकडचे येणार आहेत ना उद्या. लग्न आधीचे काही विधी आहेत, त्या उद्यापासून सुरू करू म्हणत होते. सुगंधा म्हणाली, हो का? बरं, मी सगळी तयारी करते आतापासूनच. कसं वेळेवर नको गडबड व्हायला. तशीही सगळं मला एकटीलाच करावं लागणार आहे ना. सून असून सुद्धा काडीची मदत नाही मला. काय करणार, म्हणून मला एकटीलाच करावं लागतं. सुगंधा चिडून तनतन करत होती. प्रतापराव म्हणाले, सुगंधा, असंही तुम्ही सगळी कामं तुमच्या हातांनी कुठे करणार आहात? असं बोलताय. सगळं नोकराकडून तर करून घेणारच आहात ना तुम्ही. मग अजून कसली मदत लागणार आहे तुम्हाला? प्रतापरावने बोलताना किंचित वैतागून नकारमार्थिक मान डोलवतच म्हणाले होते. सुगंधा म्हणाली, तुम्ही तर गप्पच बसा आता. काहीच बोलू नका. आल्यापासनं बघते मी, तुम्ही खूपच तिची बाजू घेताय. सुगंधा नाकपुड्या फुगवतच म्हणाली. प्रतापराव म्हणाले, खूप शांत आणि समजूतदार मुलगी आहे ती. तुम्ही उगाच तिच्याशी वाईट वागू नका. आणि मी नेहमी बरोबर तेच बोलत असतो. कोणाचीही बाजू घेत नाही मी. प्रतापराव बोलून सरळ निघून गेले होते. सुगंधा म्हणाली, बघितलंस मी, आशिष, आधी तर युगवीर तिच्या नावाचा जप करत होतास. आता बघ, तुझी दॅडाही चालू झाली बघ. काय जादू केली हिने काय माहिती सगळ्यांवर, ते समजत नाही मला. सुगंधा बडबड करत लग्नाच्या तयारीसाठी निघून गेली होती. सायलीच्या केबिनमध्ये दर्शन करताना, सो मिस्टर भोसले, ही डील पक्की समजू का तुमची? सायली म्हणाली, येस, ऑफकोर्स मिसेस सायली, तुमचे प्रोडक्ट आवडले आम्हाला आणि क्वालिटी पण खूप छान आहे. त्यामुळं डील पक्की. तुमच्यासोबत बिझनेस करायला आम्हाला खूप आवडेल. भोसले सायलीच्या पुढे हात करून म्हणाले होते. थँक्यू मिस्टर भोसले. सायलीनेही स्माईल करत त्यांना हात मिळवला होता. मिस्टर भोसले आणि दर्शन केबिनमधून बाहेर गेल्यानंतर सायली तिच्या कामात बिझी झालेली होती. थोड्या वेळाने अचानक तिच्या टेबलवर कोणीतरी जोरात हात आदळला होता आणि त्या आवाजाने तिने दचकून त्याच्याकडे पाहिलेलं होतं. युगवीर डोळ्यात राग आणून तिच्याकडे रोखून बघत होता. ती काही बोलणार त्याआधीच तो तिला बोलू लागला होता. युगवीर म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली ग त्याच्या हातात हात द्यायची? तो अतिशय चिडून तिच्याकडे बघत बोलत होता. त्याच्या त्या नजरेने आणि धारदार आवाजाने ती थरथर कापू लागली होती. खूप घाबरलेली होती ती. सायली म्हणाली की मी फक्त, ती अडखडतच होती. तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते तिचे. युगवीर म्हणाला, फक्त काय?
काय फक्त? काय बोलायचं हे तुला? तो अजूनच जोरात ओरडून बोलत होता. सायली म्हणाली, ते मी. भीतीने तिचे हातही थरथर कापत होते, म्हणून तिला बोलायला येतच नव्हतं. युगीर म्हणाला, खूप हौस आहे ना तुला? दुसऱ्याच्या पुरुषांच्या हातात हात द्यायची, दुसऱ्या पुरुषांसोबत बोलायची म्हणत त्याने तिच्या हातांचे मनगट आवळून धरलेलं होतं. सायली म्हणाली, प्लीज मला सोडा ना, त्रास होतोय मला, हात दुखतोय माझा. तुम्ही समजता तसं काही नाही आहे. प्लीज सॉरी ना. मी फक्त फॉर्मॅलिटी म्हणून त्यांच्या हातामध्ये हात दिला होता. ती बोलतच होती की त्याने तिला मध्येच थांबवलं. युगीर म्हणाला, शट अप. मी सगळ्या फॉर्मॅलिटी करण्यासाठी इथे दर्शन आणि शीताला का ठेवलेलं आहे तुला माहिती नाही का ग मूर्ख? तरीही तू तुझी मनमानी करणारच आहेस का? त्याने तिचे मनगट अजूनच जास्त आवडलेलं होतं. मनगट आता तुटून त्याच्या हातात येईल असं वाटत होतं तिला. वेदनेने रडायला सुरू केलेलं होतं तिने. खूप त्रास होत होता तिला. स्वतःचा हात त्याच्या हातातून सोडवण्यासाठीही प्रयत्न करत होती ती, पण तो काही सोडायला तयार नव्हता. युगवीर म्हणाला, काय झालं? मी हात धरला म्हणून त्रास होतोय का तुला? पण त्याच्या हातात तर हात देऊन खूप हसत होतीस तू. आताही हास ना, हास परत एकदा. त्याने मनगटावर अजून दाब दिला होता. सायली म्हणाली, हा प्लीज सोडा ना, दुखतोय माझा हात, त्रास होतोय मला. तिने वेदनेने अक्षरशः तळमळत होती ती. युगवीर म्हणाला, एकदा बोललेलं ते ऐकायला नाही येत का ग तुला? हास म्हटलं ना तर हसायचंच. शेवटचा शब्द जोरात ओरडून तो बोलत होता. युगवीर म्हणाला, सायली, शेवटचं सांगतोय तुला. हास म्हटलं ना, नाहीतर तुझा हात तोडून तुझ्या हातामध्ये दे. तो पुन्हा कठोर शब्दात तिला म्हणाला होता. शेवटी तिने खूप जास्त प्रयत्न करून चेहऱ्यांवर हसू आणलं, पण डोळ्यातून पाणी अजूनही वाहत होतं तिच्या. तिच्या चेहऱ्यांवर हसू आणि भीती एकत्र बघून खुश होऊन हात सोडलेले होते त्याने. तिला हात सुन्न झाल्यासारखं वाटू लागलेलं होतं. खूप हात दुखत होता तिचा. ना वेदना जाणवत होती ना स्पर्श जाणवत होता. युगवीर म्हणाला, गुड गर्ल. बोलत त्याने तिच्या गालांवर हलकं थापटलं, पण ती तिच्या हाताला पकडून रडत बसलेली होती. आणि यापुढं तुझ्या या अक्कल नसलेल्या खोक्यात फिट करून ठेवायचं. तुला माझ्याशिवाय दुसरं कोणीही टच सुद्धा केलेलं मी सहन करणार नाही आहे. त्याने पहिले तिच्या कपाळांवर टॅप केलं, नंतर हनुवटी धरून म्हणाला होता. तिने फक्त होकार मारती मान हलवली. मग तो खुनसी हसून चेहऱ्यांवर आणत तिच्या समोरच्या खुर्चीवर जाऊन बसला होता. तिच्या डोळ्यातून पाणी यायचं काही कमी होत नव्हतं. तिला खूप रडू येत होतं. युगवीर म्हणाला, साऊ, तू भेटलीस तेव्हापासून मला एक गाणं खूप आवडू लागलेलं आहे. तुला ऐकवतो, थांब मी एकदा. म्हणत त्याने तिच्या केबिनचं ब्लूटूथ चालू केलं आणि मोबाईल त्याला कनेक्ट करून गाणं चालू केलं. ती नाकवर ओढत फक्त त्याचं ऐकत होती. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिन. छान आहे गाणं ना सायली? त्याने तिच्याकडे बघत तिला विचारलं होतं. सायली म्हणाली, तिने फक्त हुंकार भरला होता. काय बोलणार ना ती बिचारी. प्रेमाच्या नावावर नुसता छळ करत होता तो तिचा. कधीतरी चांगलं वागायचा आणि अचानक भूत घुसल्यासारखं अंगात यायचं त्याच्या. आताही तिच्या हाताचा खुळखुळा करून तिलाच विचारत होता, गाणं कसं वाटले म्हणून तुला. युगवीर म्हणाला, तुला कोणतं गाणं आवडतं ग साहू? लाव, मला पण ऐकायचं आहे. बघू दे तुझी पण चॉईस कशी आहे ते. स्वतःचा मोबाईल तिच्या समोर ठेवत तो म्हणाला होता. सायली म्हणाली, मला गाणे आवडत नाही आहे. तिने कपाळांवर आट्या पाडत सांगितलेलं होतं. युगवीर म्हणाला, मी प्रेमाने बोलतो ना तेव्हा नीट राहायचं माझ्यासोबत आणि नीट बोलायचं. नाहीतर तुला सरळ करायला मला वेळ लागणार नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. तिच्या कपाळांवर आट्या पाडून चिडत होता तो. युगवीर म्हणाला, लाव गाणं, मला सुद्धा ऐकायचं आहे. आता तो ओरडून म्हणाला होता. सायली म्हणाली, तिने हुंकार भरतच मोबाईल घेतला. तेव्हा तिला मनगटात जोरदार कळ आली आणि परत डोळ्यातून टपकन पाणी बाहेर आलं. पण तो तिच्याकडे नजर रोखून बघतच होता, म्हणून तिने एकदा त्याच्याकडे बघितलं आणि दुसऱ्या हाताने मोबाईल उचलला होता आणि गाणं सर्च करू लागलेली होती. जिंदगी क्या है, गम का दरिया है, जीना यहाँ बस में मरना यहाँ है, बस ये अजब दुनिया है. एकीकडं गाणे सुरू होतं आणि दुसरीकडे युगवीर दोन्ही हाताच्या मुठा आवडून
तिच्याकडे बघत होता आणि ती मान खाली घालून रडत बसलेली होती. तो जागेवरून उठून तिच्याकडे झुकलाच होता की त्याचा फोन वाजलेला होता. मग त्याने सायलीवर एक जडजडीत कटाक्ष टाकून बाजूला जाऊन फोन उचलला होता. संदीप म्हणाला, बॉस, शुभांगी मॅडम रूमचा दरवाजा जोरजोरात आदळत आहे. तुम्ही आल्याशिवाय शांत बसणार नाही म्हणत आहेत त्या. आणि आता त्यांना थोड्या वेळाआधी चहा द्यायला गेलेला स्टाफच्या तोंडांवर त्यांनी चहा फेकून दिलेला आहे. संदीप फोनवर सगळं काही सांगत होता. युगवीर म्हणाला, आलो मी लगेच म्हणत युगवीरने फोन कट केला. तुला तर नंतर बघूनच घेईल मी. युगवीर बोलून सायलीला बोलून त्याने जाता जाता तो बसलेल्या त्या खुर्चीला जोरदार धुकळून पाडलेलं होतं. शुभांगीला नोकरांसाठी एका खोलीत ठेवलेलं गेलं होतं, पण या खोलीत तिला एकटीलाच ठेवलं होतं. काय तमाशा लावलेला आहे हा. अजून जिवंत आहेस तू याची उपकार मानायची आता. युगवीर शुभांगीच्या पुढे दोन्ही हात पॅन्टीच्या खिशात घालून उभा होता. शुभांगी म्हणाली, ॲसिड हल्ला माझा प्लॅन नव्हता हा. मी फक्त त्या प्लॅनची भागीदार होते, बस इतकंच. डोकं तर दुसरं कोणीतरी लावलेलं होतं, ते तुला माहिती नाही. शुभांगी खुन्नसी हसत त्याला म्हणाली होती. युगवीर म्हणाला, कोण आहे, नाव सांग मला त्याचं. युगवीर दात ओठ खात म्हणाला होता. शुभांगी म्हणाली, मी नाही सांगणार. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.